म्हणजे जीव. दुसऱ्याची स्तुती करण्यात अर्थ नाही. दुसऱ्याची लोकांची नको त्या व्यक्तीची स्तुती करून जिभेचं मात्र करण्यापेक्षा विठ्ठलाच्या स्तुतीनं जिभेचं सोनं होते. विठ्ठल विठ्ठल जिभे गोड 3 अक्षरांचा त्या जिभेला लावायचं असं वळण किती खरं याला समाधान नाही. याला वळण लावायचं असेल, याला रस्ता चांगला दाखवायचा असेल, या जिभेमुळे आपलं जन्माचं सोनं व्हायचं असेल तर या जिभेला पहिला ताब्यात आणून ठेवलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे? विठ्ठलाची प्रमाण. हे बघा काय जिभे गोड 3 अक्षरांचा रस. त्या जिभेला 3 अक्षराचा रस घातला पाहिजे. कुठला? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल नाम उच्चारिशी, विठ्ठल नाम उच्चारिशी तर तू रव रव कुंडी पडसी. विठ्ठल नाम उच्चारी आळसू न क्षणी क्षणभरी. एक क्षणभर मी तू आळस करू नकोस. एक क्षणभर का करू नको? त्या विठ्ठल नामाच्या या अक्षरालाच भव नदीत तरता येते, मोक्ष प्राप्त करून घेता येतो. ही साधना कलियुगामध्ये पंढरपूरला आली. इथं पूर्ण थांबू आता विषयाला. ही पंढरपूरला का आली नव्हता? विठोबराया आता आम्ही पंढरपूर होय का? पंढरपूर का तयार झाले लक्षात येतं का? बघा, महाभारतामध्ये 18 दिवस युद्ध चालू झालं. 18 पर्व झाले, 18 योग झाले, 18 अध्याय झाले. भगवंताने अर्जुनाच्या निमित्तानं प्रेमानं 4 शब्द सांगितले. ती श्रीमद भगवद्गीता. ऐका, मुलीने ऐकावे का? मी तुमचा तात्या आहे. ध्यानात येतं का? बघा, आता तुम्ही आई वडिलाच्या घरी आई शाळा शिकायला तुम्ही आता जर हे उचललं ज्ञान तुम्ही तर तुमचं आयुष्य कधी कमी पडणार नाही. तर ज्ञानेश्वरीचं तुम्हाला जरा कमी सावली पाहिजे. चांगल्याच्या सावलीत आलं, वाईट करण्याची चोरी करायची इच्छा बी होत नाही. मग ते काय त्याने शिवाजी काका बहादुरीचा खेळ ते चांगलंच आलं आणि हे मस्त राहून दे का मला आता 2 बैलच घेतोय. पहिलेचा शिवाजी काका गेलं सगळ्यांना चांगला म्हणतो का गरीब बैल आणतो म्हणाला.